एक्झिट पोलनुसार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची शक्यता आहे। एनडीएला 353 ते 383 जागा मिळू शकतील असा अंदाज आहे। भाजपला एकट्याला तब्बल 315 जागा मिळू शकतात, तर इंडिया आघाडीला 152 ते 182 जागा मिळू शकतील असा अंदाज आहे। काँग्रेसला 74 जागा मिळू शकतात। 2019च्या तुलनेत काँग्रेसच्या जागांमध्ये 22 जागांची भर पडू शकते। सी वोटर आणि एबीपीच्या सर्व्हेनुसार आपण पाहतो आहोत, एनडीएला 353 ते 383 जागा मिळू शकतील, तर इंडिया आघाडीला 152 ते 182 जागा मिळण्याचा अंदाज आहे। इतर पक्षांना 4 ते 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे। आणि आपण पाहतो आहोत कशा प्रकारे या सगळ्या सर्व्हेचा अंदाज वर्तवला गेलेला आहे। ते भाजपला 315 जागा मिळू शकतील, काँग्रेसला 74 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर इतर पक्षांना 154 जागा मिळू शकतील असा अंदाज आहे। एबीपी सी वोटरच्या सर्व्हेनुसार एनडीएला 353 ते 383 जागा मिळू शकतील, इंडिया आघाडीला 152 ते 182 जागा मिळू शकतील, तर इतरांना 4 ते 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे। TV9 पोलस्ट्रॅटच्या सर्व्हेनुसार एनडीएला 353 ते 368 जागा मिळू शकतील असा अंदाज आहे। इंडिया आघाडीला 118 ते 133 जागा मिळू शकतील असा अंदाज आहे, तर इतरांना 43 ते 48 जागा मिळू शकतील असा अंदाज आहे। रिपब्लिक आणि PMARQनं जो सर्व्हे केला होता त्यानुसार एनडीएला 359 जागा, इंडिया आघाडीला 154 जागा, तर इतरांना 30 जागांचा अंदाज वर्तवला गेलेला आहे। टाइम्स नाउ ETGच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 386, इंडिया आघाडीला 118, तर इतरांना 39 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। इंडिया न्यूज आणि डायनामिक्सनं जो एक्झिट पोल आणलेला आहे त्यानुसार एनडीएला 371 जागा, इंडिया आघाडीला 125 जागा, तर इतरांना 47 जागा मिळू शकतील असा अंदाज आहे। NDTV आणि जन की बातनं केलेल्या सर्व्हेनुसार त्यांच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 365, इंडिया आघाडीला 142, तर इतरांना 36 जागा मिळू शकतील असा अंदाज आहे। न्यूज नेशनच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 342 ते 378, तर इंडिया आघाडीला 153 ते 169 जागा आणि इतरांना 21 ते 23 जागा मिळू शकतील असा अंदाज आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।